परत एकदा स्वागत. सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी रूपदा या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत मृतपेशींबद्दल. मृतपेशी जेवढ्या जास्त तेवढ्या आपण अधिक काळे, आणि आपण जेवढे काळे तेवढे आपण सुंदर दिसणार नाही आहोत हे आपण बघतोच आहोत. पण फक्त काळ्या रंगाशीच या मृतपेशींचा संबंध नाही, तर त्यांचा आणखीनही खूप सारा रोल आहे. म्हणजे बघा, तुम्ही किती यंग दिसता किंवा किती मॅच्युअर दिसता आणि तुम्ही कसे कसे म्हातारे होत जाता याच्यातही खरा रोल असतो त्या मृतपेशींचाच. म्हणजे एखादी मुलगी जेव्हा तरुण वयात पदार्पण करते त्यावेळेला ती अतिशय कोवळी, टवटवीत, सुंदर दिसते. आणि हीच मुलगी ज्या वेळेला 25शी ओलांडायला लागते त्यावेळेला आई वडील घाबरलेले असतात. त्यांना असं वाटतं आपल्या मुलीचं पटकन लग्न व्हायला हवं. त्याचं कारण असं की 25शी नंतर मुलीची ही त्वचा झपाट्यानं बदलायला लागते. कारण आता एंड्रोजन्सचा प्रभाव तरुण वयामध्ये असतो तसा राहिलेला नसतो. त्यात आता हळूहळू बदल होत जातात. एंड्रोजन्सच्या प्रभावामुळे खरं तर अगदीच तरुण वयामध्ये म्हणजे 25शी पूर्वी झपाट्यानं नवीन पेशी तयार होत असतात, ज्यामुळे मृतपेशींचं प्रमाण हे नेहमी कमी राखलं जातं. पण आता जसजशी ही मुलगी मोठी होत जाते तसं नवीन पेशी बनण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. आणि याच प्रक्रियेला एजिंग असं म्हटलं जातं. ही मुलगी जेव्हा 25शीत पोचते त्यावेळेला नवीन पेशी बनण्याचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं असतं आणि त्वचेवरती मृतपेशी साठायला लागलेल्या असतात. या मृतपेशी साठायला लागल्या की तिचं कोवळे पण कुठेतरी कमी होतं आणि ती आता मॅच्युअर दिसायला लागते. आणि मग ती मॅच्युअर दिसायला लागली की आईवडिलांना धास्ती पडते ते तिच्या लग्नाची. हा तर एक भाग झाला. पण त्याचबरोबर ही 25शी ओलांडून 30शी ओलांडून 35शीच्या उंबरठ्यावर जेव्हा पोचते त्यावेळेला या मृतपेशींचं प्रमाण शरीरावर आणखीन हळूहळू वाढत गेलेलं असतं. आणि 35शी नंतर खऱ्या मॅच्युरिटीकडे आणि वयस्क लुककडे हिची वाटचाल सुरू होते. ही मुलगी 35शीत पोचल्यानंतर एखाद्या दुकानात जाते आणि मागून येणारा एखादा कॉलेजचा मुलगा हळूच येतो, सांगतो आंटी बाजूला व्हा. आणि त्यावेळेला तिला पहिला शॉक बसलेला असतो की आपण आंटी दिसतोय. आणि ह्या आंटी दिसण्यामागे सुद्धा खरं कारण असतं ते मृतपेशीच. कारण मृतपेशी आता त्वचेवरती साठायला लागलेल्या असतात. डोळ्यांभोवती तर त्या प्रचंड प्रमाणात साठतात आणि 35शी नंतर डोळ्याभोवतीची त्वचा मृतपेशी साठल्यामुळे अतिशय कोरडी पडत जाते. तिथे फाईन हेअरलाईन रिंकल्स आता आपल्याला दिसायला लागतात. आणि या बारीक रिंकल्सच्या प्रभावामुळे त्वचा आणखीन वयस्क दिसायला लागते. म्हणजे एक मॅच्युअर लुक जाऊन आता हळूहळू त्वचेवरती फाईन रिंकल्स साचायला लागलेले असतात, ज्याच्यामुळे ही व्यक्ती आणखीन म्हातारपणाकडे झुकायला सुरुवात होते. म्हणजे नुसतंच मृतपेशी साठल्यामुळे काळं किंवा मॅच्युअर दिसत नाही, तर बारीक हेअरलाईन सुरकुत्या येऊन आपण म्हातारा दिसण्यापर्यंतची किमया या मृतपेशीच करत असतात. आणि म्हणून जेव्हा मृतपेशींचा आपण विचार करतो त्यावेळेला या पलीकडे जाऊन आणखीन एक विचार करायचा असतो, तो म्हणजे तारुण्य पिटिका, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स. तरुण वयात येताना मुला मुलींच्या हॉर्मोन्समध्ये बदल घडतात. पण स्ट्रेस जेव्हा वाढलेला असतो आणि स्ट्रेसमुळे ज्या वेळेला एंड्रोजन्स जास्त ऍक्टिव्ह होतात त्यावेळेला त्वचा आणखीनच ऍक्टिव्हेट होते. सिबेशियस ग्लँड्स ऍक्टिव्हेट होतात आणि मृतपेशीही झपाट्यानं तयार व्हायला लागतात. अशा वेळेला मृतपेशी वाढलेलं सीबम पिऊन चिकट बनतात आणि या चिकट मृतपेशींचं आवरण त्वचेवरती घट्ट जमायला लागतं. त्वचेत पोर्समध्ये साठून ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स तयार व्हायला लागतात. आणि पिंपल्स आणि तारुण्य पिटिका, ॲक्ने, पिंपल्स, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सगळे परिणाम दिसायला लागतात ते मृतपेशी आणि सीबम यांच्या मिश्रणामुळे. आणि म्हणून सुंदर जर दिसायचं असेल तर या मृतपेशी कमी करणं हा खरा तर सौंदर्याचा मूलभूत कानमंत्र आहे. आणि तो जर साधायचा असेल, प्रत्येक वयात जर आपल्याला सुंदर दिसायचं असेल तर आपल्याला स्किन पीलिंग म्हणजे त्वचेवरच्या मृतपेशी काढण्याचं काम निश्चितच करायला लागणार आहे. पुढल्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत त्वचेवरच्या मृतपेशी
पीलिंगच्या माध्यमाने कशा कमी करता येतील आणि या पेशी कमी झाल्या, मृत पेशी कमी झाल्या की तुम्ही कसे सुंदर दिसणार आहोत. पुन्हा आपण भेटूया पुढच्या